नमस्कार, मी राजेंद्र सोनवणे घेऊन आलो आहे आमचा पहिला फूड ब्लॉग। आज आम्ही पहिल्यांदाच ब्लॉग बनवतो आहे आणि आमची कॅन्टीन आहे जीवदानी ग्राउंडला, जीवदानी मंदिरच्या बरोबर। जीवदानी मंदिर आणि त्याच्या पायथ्याशी आपली कॅन्टीन आहे। थोडंसं 2 मिनटं डिस्टन्सवर आहे, तुम्हाला दाखवतो मी। इथे मुंबईवरून टीम येतात, लेदर बॉलच्या मॅचेस होतात इथे। ही आमची द क्रिकेटर्स किचन च्या नावाने एक छोटीशी कॅन्टीन आहे। ते टेबल्स घेऊन येतो आणि या आमच्या आहे मॅडम। मॅडम, तुमचं नाव सांगा। माझं नाव धनश्री राजेंद्र सोनवणे। आमच्या कॅन्टीनला 3 वर्ष कंप्लीट झाले 22 तारखेला। आमच्या इथे वडापाव, आमलेट पाव, भजी पाव, मिसळ पाव, अजून चिकन, व्हेज असं ऑर्डरप्रमाणे बनवून भेटेल। ओके, आता आपण बनवूया भुर्जी। किती अंड्याची? 22 अंड्याची भुर्जी बनवायची आहे। 22 नाही, 22 डबल भुर्जी म्हणजे 42 अंड्याची भुर्जी। आपल्याला ऑर्डर आलेली आहे भुर्जीची आणि इडलीची पण ऑर्डर आहे, ते आपण आता बनवूया। ओके, तर इथे कोथिंबीर चॉप करायला घेतलेली आहे, कांदे पण आपण घेतलेले आहे। मावशी, या आमच्या मावशी आहे, आमच्याकडे थोडी आम्हाला मदत करतात इथे। हे आमची कॅन्टीन आहे द क्रिकेटर्स किचनच्या नावाने। आणि या तुम्हाला दाखवतो, हे बघा तेल गरम झालंय, कांदे टाकलेले आहे। 40 अंड्याची भुर्जी आणि इथे चहा, इलायची वाली। मॅडम थोडा चमचा, हां हलवा थोडा। ओके, आता टोमॅटोची प्युरी केलेलं आहे, बारीक चॉप केलेला आहे। टोमॅटो टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये बारीक कुटलेली मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली मिरची, इथे बाहेरून येतात मुंबईवरून जेव्हा क्रिकेटर्स, त्यांना जास्त तिखट नाही लागत म्हणून त्या प्रमाणाने आम्ही बनवतो, थोडीशी कमी तिखट असते। ही लाल मिरची टाकण्यात आली आहे आणि ही मिरची स्पेशल आम्ही आमच्या गावावरून आणलेली आहे बनवून। गरम मसाला हा सुद्धा आमच्या गावाला, आम्ही खानदेशचे आहे, आमचं गाव आहे खानदेश, चाळीसगाव। हो, चाळीसगाव। ही आली हळद, च्या गावाला सकाळी 6ला बसले की गाडीने निघाले, 4-5 तासात घरी। तेवढे कांदे अजून हे करून घ्या। आणि या आमच्या मॅडम, एकुलता एक मॅडम आहे आमच्या। मॅडम हा, दुसऱ्यांच्या असतील पण 5-6, पण आमच्या एकच आहेत, आमच्या धनश्री सोनवणे।
त्या खुश तर आम्ही खुश. मी कॅप्शनमध्ये ॲड्रेस देईल. अगर कोणी जवळ असेल तर टेस्ट करायला येऊ शकतात आमच्याकडे. तो आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. चला आता आपण सगळ्यात पहिले 40 अंडी घेऊया. 11 दिवस मधून पण ठेवलंय रविवारी चिकन पार्टी. पूजा झाली ना. मावशी हे अंडी फोडायची आहेत. ते कांदे झाले ना आपल्याला. हे 30 अंडी आहे. तुम्हाला अजून अंडी देतो. मग पाळायचं नाही आम्हाला. हे ग्राउंड आहे जीवदानी क्रिकेट ग्राउंड. इथे वेड पिक्चरची शूटिंग झाली होती. पण 40 अंडी घेतलेली आहे फोडायला. हे आमच्या मावशी फोडतात आहे. त्या फोडायला अजून 2-3 मिनिटं जाईल. तोपर्यंत आपण जाऊया. आमच्या मॅडम मॅरिनेट करतात आहे. मॅडम तुमचा अनुभव सांगा थोडाफार काहीतरी. 3 वर्ष झाले आम्हाला कॅन्टीन मला चालू करून. छान वाटतंय आणि मोठ्या प्रमाणात आमच्याकडे ऑर्डर येते. कधी कधी 100 जणांची, 80 जणांची, 50-60 जणांची. तर करायला छान वाटतं आम्हाला. पण आम्ही बाहेरची ऑर्डर घेत नाही. आम्ही फक्त ग्राउंडवर असतात. जे बाहेरून टीम येतात त्यांचीच ऑर्डर घेतो. बस आम्ही बाहेरची कोणतीही ऑर्डर घेत नाही. बोला अजून काय. हे आपले 40 अंडे फोडून झालेले आहे. हे काय आहे काळा कलर. हे काय काढा जरा. पडला हां बस ओके जाऊ द्या निघालं. चला हे 40 अंडी आमची फोडून झालेली आहे. आता आपण हे याच्यात टाकू. हे घ्या मावशी याच्यात पाणी टाका. पाणी टाकून ठेवा. पाणी हां म्हणजे असं हे करून देऊ का असेल. नाही काय नाही दसलेलं नाहीये. थांबा तिकडे वा. थांबा तेवढं जरा वाढेल. मॅडम थोडं मॅरिनेट करा. माझ्या एका हातात मोबाईल आहे. थोडं सांभाळून मला जमत नाहीये म्हणून. हो हो चहा द्यायची आपल्याला. टाइम लागेल खूप याच्या आधी. तर तुम्हाला आता एवढंच बाकीचं नंतर दाखवेल रेडी झाल्यावर. ही 40 अंड्याची भुर्जी आहे. कढई भरून गेली अख्खी. थोडं सांभाळून करावं लागतं. मी आलो जरा जीवदानीच्या पायथ्याला. थोडंसं काम आहे. आमची आई जीवदानी सदैव आमच्या पाठीशी असते. आम्ही आई जीवदानीच्या बाजूला असल्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हे बघा आई जीवदानी. चला जाऊया. हे जीवदानी मंदिरचा इंटरेस्ट. ही मेन एंट्री आहे आई जीवदानीला जाण्यासाठी. दर्शन हे सगळे दुकानवाले. मामा
निर्भय हे आलं आहे आई जीवदानी. इथे भंडारखाना. इथे सकाळचा नाश्ता असतो, इडली आणि दुपारचं जेवण. हे आहे आई जीवदानीचा पायथा. इथे चढायला सुरुवात करतात. आणि हा आहे भंडारखाना प्रसादालय. इथे लाईन लागते प्रसादासाठी. खूप सुंदर परिसर आहे. तर आपलं झालेलं आहे, आपलं पार्सल आपण घेतलेलं आहे. आता आपण जाऊया परत आपल्या कॅन्टीनला. मी आलेलो आहे आमच्या कॅन्टीनला परत. मॅडम भुर्जी झाली. सगळ्यांना उत्सुकता लागली आहे भुर्जीची. भुर्जीमध्ये पाणी आहे, पाणी आठवायला लागेल थोडंसं. चला पाणी सुटतं काय आता आपण कांद्यामुळं. कांदा नवीन असल्यामुळे पाणी जास्त सुटतं. आणि बारीक ना कांदा तो करताव त्याचे पाय. हे वड्याचं बॅटर. आता झालेली आहे तयार. मॅडम आता तुम्ही टाका. तोंडाला पाणी सुटलंय पण खाऊ शकत नाही. आता का नाही खाऊ शकत सांगा. आमच्याकडे आत्ताच वास्तुपूजा आणि गणपती आणि सत्यनारायणची पूजा झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही 11 दिवस काही खाऊ शकत नाही नॉनव्हेज. ठीक आहे चला. बोला काय पाहिजे. लस्सी साधी मँगो. साधी 4. मावशी 1 मिनिट हा मला देऊ द्या. 1 आणि या 2. टोटल 5. 125 रुपये झाले. मॅडम भरली. चला ठेवा इथे. चहा पण भरलेली आहे. डिश कप घेतलेली आहे. चमचे घेतलेले आहे. नाश्ता ठेवलेला आहे. बघूया सगळे तुटून पडलेले आहेत. कशी आहे भुर्जी. मस्त आहे. हा? A1. A1
तुम्ही पण इंस्टा का पेज चालू केला का? आजच पहिला बनवलाय. अरे आठवण सॉलिड उमेश भाई कैसा है? सॉलिड आहे टॉप व्यू. बोल ना, सबटाइटल नहीं है नीचे. ब्लॉग बना रहा हूँ आज फर्स्ट टाइम. बोलो कुछ बोलो. Raune's kitchen is a very good kitchen and he serves delicious food like patata vada, misal, omelette, burji. Every day I have a tea and breakfast at Sonalo's lunch home. ठीक है. अभी आज इतना स्पीच दिया है तो अभी कैंटीन पे आओ, आपको चाय मिल जाएगा. ठीक है ओके थैंक यू ब्लॉग बना तू ब्लॉग बना. सैंडविच आपण घे. हाँ सैंडविच आपण घे. मिस्टर करण. ब्लॉगर सोना ना काका. हा भाऊ टाक. सोनवणे फूड ब्लॉग. नो लंच होम. रामजीत आलेले आहेत रामजीतला पण घे. आता जाऊया आपण आपल्या कॅन्टीनकडे. आणि ही आमची आई जीवदानीचा गड. चला आता आपण फायनली आलेलो आहे आपल्या कॅन्टीनला. सोनवणे खानावळ खानदेश स्पेशल द क्रिकेटर्स किचन. मॅडम देऊन आलेलो आहे. चला लसूण सोलायचं काम चालू आहे. आज ऑर्डर नाही आहे, एवढी ऑर्डर होती. बाकी काउंटरला वडापाव बिडापाव तर असतातच. चला चला आज ब्लॉग एंड करूया. आवडला तर काय बोलतात मेसेज करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आमचा पहिला ब्लॉग आहे. चला बाय बाय.